तू ही रे माझा मित्रच्या आजच्या भागाची सुरुवात होते. अर्णव, आकाश, तारा आणि शिर्केपासून. तर आता इथे आकाश म्हणतो अर्णवला, त्याने डॉक्टरला काही केलं तर नसेल असं म्हणतो आकाश. नाही असं म्हणतो अर्णव, असं काय होणार नाही. तारा एक काम कर, तू पण जा, आम्ही आहोत तुझ्यासोबत असं म्हणतो आता इथे अर्णव. ओके सर असं म्हणते तारा. तर आता सगळं जे सामान असतं ते घेऊन येतो शिर्के आणि देतो तो ताराला. तारा आता ते सगळं सामान घेते आणि जाते तिकीट सोबत राकेशला भेटायला. तर आता त्या गोडाऊन मध्ये आलेली असते तारा. सर असं म्हणते आता तारा. सर सर असं म्हणत आता आतमध्ये आलेली असते तारा. तर आता तिथेच बांधून ठेवलेलं असतं डॉक्टरला पण राकेशने. तारा डार्लिंग असं करत आता राकेश येतो. तर आता राकेश म्हणतो तारा तारा जवळ ये असं म्हणतो तो. जाऊ द्या सर असं म्हणते ती, तुम्ही कुठे माझी वाट बघत होता असं म्हणते तारा. तुम्हाला तर ह्या सगळ्या वस्तू हव्या होत्या ना असं म्हणते ती. तर आता राकेश म्हणतो ए वेडे, माझ्या हातात असतं ना तारा तर फक्त तुझ्या बरोबर वेळ घालवला असता मी असं म्हणतो राकेश. आणि ही सगळी कामं सुद्धा महत्वाची आहेत ना असं म्हणतो राकेश. पण आज एका फटक्यात सगळ्या गोष्टी सॉल्व्ह होत आहेत. आता नो टेन्शन असं म्हणतो राकेश. ठीक आहे, हे तुमचं फ्लाईटचं तिकीट असं म्हणते ती, आणि ह्या सगळ्या वस्तू असं म्हणते ती, आणि हे तुझ्यासाठी असं म्हणतो राकेश. वाव सर काय यात असं म्हणते तारा. सरप्राईज आहे, नंतर बघ असं म्हणतो तो. आणि तारा आता मी मलेशियाला जाऊन सेट झालो की तुलाही बोलवून घेतो तिथे असं म्हणतो होता राकेश. मग तिथे फक्त तू आणि मी असं म्हणतो राकेश. लाईफ एन्जॉय करायची असं म्हणतो तो. सर तुम्हाला एक सांगू का, म्हणजे तुम्हाला भेटल्यापासून ना माझं एकच स्वप्न होतं. थँक्यू सो मच असं म्हणते ती. तर हसतो आता राकेश. चला एक एक महत्वाचं काम होतंय. माझ्या विरोधातले सगळे कागदपत्र तर मी जाऊन टाकले, आता ह्याना पण मी जाऊन टाकतो असं म्हणतो राकेश. तारा मला जरा फोन येतो, इथे नेटवर्क नाहीये, मी बाहेर जाऊन फोन करून आलोच असं म्हणतो राकेश. ठीक आहे सर असं म्हणते आता तारा. तर आता राकेश बाहेर जातो. तारा आणि तो डॉक्टर मात्र आतमध्ये असतात. तर बांधून ठेवलेलं असतं त्या डॉक्टरला. तर आता सगळं सामान घेऊन जात असतात ती लोक बघा प्रेक्षक हो, ते जे 2 आय विटनेसेस असतात ते. तर आता राकेश मात्र तिथेच थांबलेला असतो. तर आता रॉकेल ओतून टाकतो राकेश त्या गोडाऊनच्या अवतीभोवती चारी बाजूने. म्हणजे बघा प्रेक्षक हो, किती मंद दाखवलंय अर्णव आणि गँगला. काहीतरी त्यांच्याबरोबर पुरावा पाठवायला पाहिजे होता ना, म्हणजे तारासोबत काहीतरी व्हॉइस रेकॉर्डिंग वगैरे, म्हणजे राकेश काय बोलतोय ते कळलं तरी असतं. तर आता बघा प्रेक्षक हो, राकेश म्हणतो ते रॉकेल ओतून आता एकत्रच सगळ्यांना अग्नी देऊन टाकतो असं म्हणतो आता इथे राकेश. गुड बाय डॉक्टर, आता तुझ्या बरोबरच असंख्य मुलीचे आयुष्य उद्ध्वस्त केल्याचे सगळे पुरावे सुद्धा या आगीत जळून खाक होतील असं म्हणतो राकेश. पण आपली इमानदारी बघितलीस ना, जाता जाता सुद्धा तुला तारा नावाचा एक पार्टिंग गिफ्ट देऊन जातोय, तेवढाच तुझा प्रवास सुखाचा होईल असं म्हणतो आता इथे राकेश. आणि आता तो आग लावतो. तर आता पेट घेतलेला असतो गोडाऊनने, आणि आता बंद करून टाकलेला असतो तो गोडाऊन आता राकेश, आणि त्याला खूप जास्त आनंद झालेला असतो. तर आता पुरा पेट घेतलेला असतो तो गोडाऊन. तर आता राकेश बाहेर आलेला असतो आणि तो गोडाऊन जळताना तो बघतो, आणि त्याला खूप जास्त आनंद झालेला असतो, आणि तो खूप जास्त हसत असतो, खूप जास्त हसत असतो आता राकेश. तर आता अर्णव वगैरे सगळे बाहेरच थांबलेले असतात, वाट बघत असतात. कोणच का आले नाही अजून असं म्हणतो अर्णव. किती वेड्यासारखं दाखवलंय, खरंच काहीतरी पाठवायला पाहिजे होतं अर्णवने. शिर्के काम करा, इथेच थांबा, मी आणि आकाश जरा बघून येतो काय झालं ते असं म्हणतो अर्णव. आणि काय इमर्जन्सी असेल तर तुम्हाला कळवतो, तुम्ही लगेच या, मग बी अलर्ट असं म्हणतो तो. तर आता इथे अर्णव आणि आकाश आतमध्ये जातात आणि शिर्के तिथेच थांबलेला असतो. तर आता आतमध्ये आलेला असतो आकाश आणि अर्णव. तर आता ते बघतात गोडाऊनला पीठ घेतलेला आहे म्हणून. तर आता ते दोघेही आतमध्ये येतात आणि तिथेच ताराला आणि डॉक्टरला बांधून ठेवलेलं असतं. प्लीज हेल्प सर म्हणत असते आता तारा. तर आता मदत करायला आलेला असतो अर्णव आणि आकाश. तर ते दोरी खोलत असतात तिची. तर तिथेच डॉक्टर सुद्धा असतो. तर आता ते वाचवत असतात ताराला. तर आता तो डॉक्टर पण तिथेच असतो. तर डॉक्टर पण तिथेच असतो आणि तो पण ओढत असतो. तर अर्णव तिथे जातो, त्या डॉक्टरला बघतो तो. डॉक्टर असं म्हणतो होता अर्णव. तर आता इथे अर्णव त्या डॉक्टरला पण वाचवतो. तर आता ताराची गाठ मात्र सुटलेली असते. आता डॉक्टरला सोडवायला येतो आता आकाश पण. तर आता दोघांनाही घेऊन जातात आता आकाश आणि अर्णव बाहेर. तर आता वाचवा वाचवा म्हणून ओढत असतात ती माणसं जी आयविटनेस असतात. तर आता इथे अर्णव बघतो त्यांना. हे उठ उठ असं म्हणत असतो तो. मी बघतो असं म्हणतो अर्णव, तुम्ही जावा. तर आता इथे अर्णव त्यांना सुद्धा वाचवायला येतो. वाचवा वाचवा असं म्हणून ओढत असतो तो माणूस. तर आता इथे अर्णव उठ उठ म्हणत असतो त्या माणसाला. तर आता इथे अर्णव त्या दोघांना सुद्धा वाचवतो. जे आय विटनेसेस असतात ना राकेशच्या ऍक्सिडेंट मध्ये, त्यांना सुद्धा आता वाचवलेला असतो अर्णवने. तर आता इथे सगळ्यांना बाहेर आणलेले असतात अर्णव आणि आकाश. तर आता इथे बघा प्रेक्षक होते, 2 आय विटनेसेस तारा आणि डॉक्टर सगळे बाहेर आलेले असतात, आणि शिर्के आणि आकाश सोबत थांबलेले असतात. तर आकाश म्हणतो तारा काम डाऊन, युअर सेफ नाव असं म्हणतो आकाश. सगळे सेफ आहेत, टेन्शन नका घेऊ असं म्हणतो अर्णव. तुम्हाला रिअलायझेशन झालंय ना, तुम्ही त्या राकेश सारख्या माणसावर विश्वास ठेवत होता असं म्हणतो अर्णव. काय केलं त्याने तुझ्यासोबत कळलं ना तुम्हाला असं म्हणतो तो. खरं साहेब आमची चूक झाली असं म्हणतो आता इथे तो आय विटनेस. तर आता इथे डॉक्टर पण म्हणतो खरंच सर एक्स्ट्रीमली सॉरी, मला माहिती नव्हतं की हा माणूस माझ्या जीवावर एवढा उठेल, किती नीच माणूस आहे हा असं म्हणतो होता डॉक्टर. आणि त्या सगळ्यातून बाहेर पडायचं असेल ना तर मी जे सांगतोय ते नीट करा, मी जे सांगतो तेच करायचं असं म्हणतो अर्णव. रेडी आहात असं म्हणतो तो. हो साहेब आम्ही तयार आहोत असं म्हणतात आता सगळेजण. गुड असं म्हणतो अर्णव.
तर आता इथे बघा प्रेक्षक अर्णव काहीतरी सांगतो ते सगळ्यांना आणि आता इथे म्यूट आहे आवाज. तर आता इथे ईश्वरी आणि अविनाशला दाखवलंय. तर आता इथे अविनाश काहीतरी घेऊन आलेला असतो. तर आता इथे ईश्वरी म्हणते अहो काय तुम्ही. तर आता 2 सिलेंडर घेऊन आलेला असतो अविनाश. मामा अहो तुम्ही परत असं म्हणते आता ईश्वरी. हे ते सिलेंडर नाही आहेत, हे मी बनवलेले सिलेंडर आहेत, ह्यात विषारी वायू नाही आहेत, मी वेगळाच गॅस भरला यात असं म्हणतो आता इथे अविनाश. काय नाही आपल्या त्याच ठिकाणी ठेवायचं आहे जिथे राकेशने ठेवलं होतं असं म्हणतो आता अविनाश. त्याला कळणार पण नाही की आम्ही बदललंय असं म्हणतो तो. बढिया, त्याचा ना तर खूप मोठा प्लॅन होता असं म्हणते आता ईश्वरी. आता तो उद्ध्वस्त होणार आहे असं म्हणते ईश्वरी आणि हे जेव्हा त्याच्या लक्षात येईल ना तोपर्यंत खूप उशीर झालेला असेल असं म्हणते ईश्वरी. तर अविनाश म्हणतो बरं हे मी त्याच ठिकाणी ठेवून येतो असं म्हणतो अविनाश. तर आता तो घेऊन जातो ते सिलेंडर आणि ठेवायला जातो बेडच्या खाली. तर आता रात्र झालेली असते. तर आता राज शिर्केंचं घर दाखवले. तर आता ईश्वरी पाया पडत असते. गळू बाप्पा थँक्यू, तू नेहमीच तुझ्यावरचा माझा विश्वास खरा ठरवतोस. आजही मला भरोसा आहे तू आज आमच्या सोबत असशील असं म्हणते ईश्वरी. आमच्या मदतीला असं म्हणते ती. तेवढ्यातच अर्णव आलेला असतो. आज आम्ही जे काही करणार आहोत ते करायसाठी आम्हाला धाडस दे असं म्हणून तिचं पाया पडून होतं. तर तिथेच अर्णव थांबलेला असतो आणि मी सिंदूरला थोडी सद्बुद्धी इथे असं म्हणतो आता इथे अर्णव. तर आता इथे ईश्वरी येऊन बघते तिच्याकडे. सर माझा आणि गडू बापाचा थोडा पर्सनल चालू आहे त्यामुळे बोलू नका असं म्हणतोय आता इथे ती. ओके असं म्हणतो अर्णव. एक मिनिट असं म्हणते आता ईश्वरी. आज एवढ्या लवकर माघार कशी काय घेतली असं म्हणते ईश्वरी. सॉरी तुला नाही म्हटलं, गणू बाप्पाला म्हटलं असं म्हणतो अर्णव. आणि सद्बुद्धीची तुला गरज आहे हे तर फॅक्ट आहे असं म्हणतो अर्णव. हो एवढ्या हिमतीचं धाडसाचं काम केलं आणि तुम्हाला असं का वाटतंय की मला सद्बुद्धीची गरज आहे हा असं म्हणते आता ईश्वरी. आय शो यू असं म्हणतो आता इथे अर्णव. तर आता तो फोन काढतो बाहेर. तर आता तो फोटो काढतो तिचा. हे असे माझे फोटो वगैरे का काढताय असं म्हणते ती. तर आता इथे फोटो दाखवतो तो तिचा. तर ती एप्रिल घातलेली असते. तर आता इथे ईश्वरीला कळतं तिने एप्रिल घालून ती पाया पडते म्हणून. तर आता ईश्वरी म्हणते हे भगवान तुला सद्बुद्धीची गरज आहे ना असं म्हणतो तो. सर स्वयंपाक करत होते तिथून येऊन गणूपप्पाशी बोलायला लागले म्हणून हे असं काढायचं विसरले सगळं असं म्हणते ती. ओके असं म्हणतो आता इथे अर्णव. कंटिन्यू. पाया तरी पडा असं म्हणते ईश्वरी. तर आता पाया पडतो तो. गणूबाप्पा मी सिंदूरमुळे तुझ्या पुढे हात जोडतोय. आज त्याला खूप मोठं संकटातून आम्ही वाचवणार आहोत असं म्हणतो तो. आमच्या सोबत राहा असं म्हणतो अर्णव. हेल्प अस प्लीज असं म्हणतो तो. तर बघा प्रेक्षक फायनली आज ईश्वरीच्या हाताचं बँडेज खुललेलं आहे आणि फायनली आता मी ईश्वरीला विदाऊट बँडेज बघू शकतोय. फ्रॅक्चर तिचा निघालेला आहे बघा प्रेक्षक. खरंच खूप छान वाटतंय. तर आता दोघेही पाया पडतात देवाला अर्णव आणि ईश्वरी. तर आता इथे ईश्वरी बघते अर्णवकडे. हॅपी बर्थडे टू यू म्हणून सेलिब्रेशन चालू असतं आता इथे अंजलीच्या बर्थडेचं आणि खूप धमाकेदार सेलिब्रेशन करत असतात तिच्या बर्थडेचं आणि राकेश सुद्धा तिथे असतो. ती आता केक भरवते राकेशला. अंजली खरंच किती वेडी असते बघा प्रेक्षक हो. तिचा नवरा एवढा मोठा गुन्हेगार असतो तरी त्याला किती प्रेम असतं तिचं तिच्यावर. तर आता इथे अर्णवला सुद्धा केक खडवते अंजली. तर आता इथे ईश्वरी येते आणि अंजलीला केक खडवते. तर आता सगळ्यांना केक खडवते. अंजली, आजीला, आकाशला, नम्रताला सगळ्यांना खडवते. वल्लरीला सुद्धा, विनाशला सगळ्यांना केक खडवते ती. तर आता सेल्फी काढतात सगळे राजशिर्के मंडळी. चला आता केक कापलाय आता आपण तिला गिफ्ट देऊया असं म्हणतो होता मामा. मी काय म्हणतो हे गिफ्ट आपण तिला सोफ्यावर बसून दिलं तर जगांना सोपं पडेल नाही का असं म्हणतो होता अविनाश. चला चला असं म्हणते आता ईश्वरी. अंजली मॅडम असं म्हणतो राकेश. मी आलोच हा माझं काहीतरी काम आहे असं म्हणतो आणि बाहेर जातो आता राकेश. तर आता सगळेजण जाऊन बसतात सोफ्यावरती. तर आता इथे आजी दागिने वगैरे देतात अंजलीला आणि बाकी सगळे बघत असतात. तर आता वल्लरीने पण गिफ्ट आणलेलं असतं अंजलीसाठी. तर आता आकाश सुद्धा गिफ्ट देतो. तर आता इथे अर्णवने पण गिफ्ट दिलेलं असतं. अरे वा वा असं म्हणतो अविनाश. बर्थडे गर्लला एवढे गिफ्ट्स मिळालेत. पटापट उघडा असं म्हणतो अविनाश. पटापट कशाला तू सावडीने उघड का असं म्हणते वल्लरी. गाईस आज हिचा बर्थडे आहे सगळ्यांना माहिती आहे पण डोळ्यात अजिबात पाणी नको असं म्हणतो आता इथे आकाश. सो आपण तिच्या बर्थडेची सुरुवात छान डान्सने करूया असं म्हणतो आकाश. येस नाईस आयडिया. आय थिंक यू बोथ शुड स्टार्ट फर्स्ट असं म्हणतो आता इथे अर्णव. आपण करूया पण तुम्ही दोघं पण असं म्हणतो आता आकाश. चला असं म्हणतो अविनाश. आम्ही पण नाचतो चल नाचूया असं म्हणतो अविनाश वल्लरीला. तुम्ही तुमचं तुम्ही नाच मी माझं मी नाचेन ते असं म्हणते आता वल्लरी. तर आता इथे सगळे हसतात त्यांना बघून. वल्लरी अगं एवढ्या प्रेमाने म्हणतोय तर आजच्या दिवशी कर ना असं म्हणते आजी. बरं चला नाचू असं म्हणते ती. मी पण प्रेमाने म्हणतो आजीला तू पण डान्स कर असं म्हणतो आता अर्णव. हे चल मी नाही असं म्हणते आजी. आजी चल असं म्हणतो आता इथे अर्णव. तुम्ही करा रे असं म्हणते आता आजी. ताई तू पण चल असं म्हणतो आता इथे अर्णव. तर आता इथे अंजलीला सगळे येतात तिचा हात खिचण्यासाठी डान्स करण्यासाठी. तर आता इथे अंजली येते. तर आता इथे ती नाचत असते. तर आता इथे नम्रता आणि आकाश डान्स करत असतात आणि दुसऱ्या बाजूला अर्णव आणि ईश्वरी डान्स करत असतात. तर आता इथे खूप रोमॅन्टिक डान्स दाखवलाय अर्णव आणि ईश्वरीचा आणि आकाश आणि नम्रताचा पण रोमॅन्टिक डान्स दाखवलाय आणि आता बॅकग्राऊंड मध्ये खूप छान म्युझिक पण लागलेलं आहे. तर आता इथे वल्लरी आणि अविनाश सुद्धा डान्स करतायत आणि आजी सगळं बघतायत त्यांना डान्स करतानाच. खरंच आहे नम्रताला बघायला कंटाळा येतो ना खरंच प्रेक्षक तुम्ही पण सांगा कमेंट करून. तर आता इथे अंजली सोबत डान्स करायला लागतो अर्णव. तेवढ्यातच आता गॅस यायला लागतो खिडकीतून. तर बघा प्रेक्षक गॅस यायला सुरुवात होते. तर आता इथे सगळेजण बघतात तो गॅस आणि खोकला लागतो सगळ्यांना.
तर आता आजीला पण खूप जास्त खोकला लागलेला असतो. तर आता सगळ्यांना त्रास व्हायला लागतो. बहुतेक राकेशने सोडलेला असतो तो गॅस बघा प्रेक्षक खिडकीतून. तर आता इथे खूप जास्त त्रास होतो सगळ्यांना. तर आता इथे आजी चक्कर पडलेले दाखवले. तर आता बाकी सगळ्यांना पण त्रास होत असतो आणि आता एक एक करून सगळ्यांना चक्कर येत असते. वल्लरीला चक्कर पडलेले दाखवले. तर आता इथे बाकी सगळे असतात ते पण खोकत असतात. तर अंजली चक्कर पडलेले दाखवले. तर आता इथे ईश्वरीने अर्णवला पण त्रास होत असतो. तर आता सगळेजण चक्करून पडलेले दाखवले. तर सगळे मंडळी आता चक्करून पडलेले असतात. तर आता इथे राकेशची एंट्री होते. दरवाजातून आत येतो आता इथे राकेश. तर आता आतमध्ये त्याची एंट्री झालेली असते. तर आता तो मास्क लावून आलेला असतो आणि सगळ्यांना चक्करून पडलेला बघतो तो. तर आता इथे राकेश ते सिलेंडर घेऊन आलेला असतो. बहुतेक ते अविनाशने बदललेला असतं ना प्रेक्षकांवर, त्यामुळे सगळा ड्रामा असतो आता या सगळ्या मंडळींचा. तर आता राकेशला मात्र वाटत असतं की सगळे माझ्यासमोर चक्करून पडलेत म्हणून. तर आता त्याला खूप जास्त आनंद झालेला असतो. तर आता तो चालत चालत येतो ते सगळ्यांच्या जवळ. तर आता तो बघतो सगळ्यांना आणि सगळेच चक्करून पडलेले असतात. तर आता तो आपला मास्क बाहेर काढतो. तर आता त्याला खूप खुणशी नजरेने बघितलेलं दाखवलंय आणि बाकी सगळे मात्र चक्करूनच पडलेले असतात. तर आता इथे राकेश येतो आणि अंजलीकडे थांबतो. माझी बावळट बायको, किती ग बावळट असावं एखाद्याने, असं म्हणतो राकेश. तू ही अशी आहेस ना, म्हणूनच लग्न केलंस माझ्याशी, असं म्हणतो राकेश. बरं, तुझ्या बर्थडेचं सगळ्यात स्पेशल गिफ्ट मी देतो ना तुला, असं म्हणतो राकेश अंजलीला. कायमचा बाय बाय करून चाललो मी, असं म्हणतो आता राकेश. परत भेटू नकोस हा, कारण डोक्यात जातेस तो माझ्या डोक्यात, असं म्हणतो राकेश. तर आता तिच्या अंगावरचे जे दागिने असतात, सोनं वगैरे असतं, ते आता काढून घेतो बघा प्रेक्षकावर राकेश आणि रुमालमध्ये ठेवून घेतो तो. तर आता इथे राकेश नम्रताकडे बघतो आणि आकाशकडे. आता म्हणतो तो, छान करा संसार, असं म्हणतो तो. तुमची भांडणं सुरू राहू देत घरात, मज्जा येईल, असं म्हणतो तो. तर आता तो नम्रताच्या हातातले सुद्धा दागिने काढून घेतो बघा प्रेक्षकाने ठेवून घेतो त्या आपल्या रुमालामध्ये आणि आकाशच्या गळ्यातली चेन सुद्धा तो काढून घेतो आणि आता ती चेन मात्र चांदीची असल्यामुळे सोडून टाकतो तो. तर आता इथे राकेश जातो अर्णवकडे. त्याच्या बाजूला जाऊन झोपतो तो आता राकेश. ए चिंटुकल्या, तू तर खूप त्रास दिलास मला, खूप डायलॉग मारलास माझ्या समोर, पण तरीही मीच भारी पडलो तुझ्यावर, असं म्हणतो राकेश. हा की नाही, असं म्हणून हसायला लागतो आता राकेश. कसं आहे ना, नुसतं थोबाड चांगलं असून चालत नाही रे, डोक्याने खेळावं लागतं, असं म्हणतो राकेश. तर आता माहिती समजतं तर वगैरे काय काय ते. तर आता इथे राकेश ईश्वरी समोर जाऊन थांबतो आणि म्हणतो, बघ तुझ्यामुळे मला काय काय करावं लागलं, असं म्हणतो राकेश. आज फायनली तू माझी होणार, असं म्हणतो राकेश आणि घाणेरडा स्पर्श करतो आता तो ईश्वरीला आणि तो तिला किस करायला जातो. तेवढ्यातच ती आता उठते. तुझा पापाचा घडा भरलाय, असं म्हणून ती कानाखाली मारते राकेशच्या. तर आता पोलीस आलेले असतात. तर आता घेऊन जायला, असं म्हणतो आता इथे अर्णव. तर आता इथे राकेश खूप जास्त आवाज करत असतो. तर आता तो ईश्वरीला पकडतो आणि आता बंदूक दाखवतो सगळ्यांना. पाठीमागे वा, ए चिंटुकल्या, तुला का वाटलं इतकं सोपं आहे या राकेशला पकडणं, असं म्हणतो राकेश. पुढे आला ना तर मी जेलमध्ये जायच्या आधी हिला ढगात पाठवेन, असं म्हणतो राकेश. तर आता बघा प्रेक्षक हो, रिकॅप सुद्धा इथेच संपतो. तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.